नमस्कार, मी पूजा आरे डिझाइन मराठीमध्ये आपल्या सगळ्याचं स्वागत करीत आहे। तर मागील व्हिडिओमध्ये आपण प्रश्नांची उत्तरे घेतलेली, तर त्याला खूप चांगला असा रिस्पॉन्स मिळालेला। तर तुम्ही असाच रिस्पॉन्स देत जा प्रत्येक व्हिडिओला, म्हणजे मला पण व्हिडिओ बनवायला म्हणजे भारी वाटतं की तुम्ही मी जे तुम्हाला देते ते तुम्ही एकदम काळजीपूर्वक बघतात म्हणून। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तर जे आपलं जरदोशीचं चालू होतं काम तर तेच कंटिन्यू राहणार आहे, पण मध्ये मध्ये कमेंटचे पण आपण असेच उत्तर देत राहूया। आणि प्लीज जेवढं होईल तेवढं माझ्या व्हिडिओला लाईक करत जावा आणि कमेंट पण करत जावा। मी तुम्हाला परत सांगते की जर मला कमेंटचं उत्तर लिहून नाही देता आलं तर आपण प्रत्येक एक कॉमन कमेंट घेणार की म्हणजे ज्याचे जे प्रश्न तुम्हाला पडतात तर ते किती लोकांना सेम प्रश्न आहेत तर त्याचं उत्तर आपण प्रत्येक वेळेस असं व्हिडिओनीच देऊया की जेणेकरून मला तुम्हाला ते एक्सप्लेन पण करून सांगता येईल आणि मला काय सांगायचं आहे ते तुम्हाला त्याच्यामध्ये समजून पण येईल। कारण मी लिहून जर तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला ते तेवढ्यात समजणार नाही एखाद वेळेस, पण जर तुम्हाला ते प्रॅक्टिकल करून दिलं तर ते तुम्हाला एकदम इझी मध्ये समजायला पण सोपं पडेल। तर कमेंट करा, भले तिथं उत्तर नाही देता आलं तर आपण त्याचा व्हिडिओ तर सेपरेट बनवत राहूच। आणि प्लीज आता जे पण मला बघत असतील तर लगेच तुम्ही लाईकचं बटन दाबा, म्हणजे जेणेकरून तुम्ही जेवढं लाईक करतील तेवढं मला ते एखादा व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळतं त्याच्यामुळे। तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आता आपण जे जरदोशीचं काम करणार आहेत तर हे काम तुम्हाला बोरिंग वाटतील पण एखाद वेळेस, कारण हे काम करताना तुम्हाला म्हणजे बऱ्याचशा गोष्टीचं काळजी घ्यावी लागते। पण हे काम जर तुम्हाला आलं ना तर तुम्ही कुठलाही प्रोफेशनल जो ब्लाऊज असतो जे हाय लेवलचे म्हणजे हायफाय लोकांच्या मध्ये जे वापरलं जातं ना तर ते जरदोशीचं काम असतं, कारण ते मण्यांचं काम करवून घेत नाही जास्त। म्हणून मी पहिला सगळ्यात तुम्हाला शिकवण्यासाठी म्हणा किंवा तुम्हाला दाखवण्यासाठी मी जरदोशीचाच प्रकार घेतलेला आहे की जेणेकरून तुम्ही पुढचे तर आपले व्हिडिओ तर सोपे आहेतच, पण हे काम तुम्हाला अगोदर जर समजलं तर तुमची ह्याची प्रॅक्टिस जास्त होईल। तर त्याच्यासाठी आपण पहिला जरदोशी घेतलेली आहे, नाही तर बेसिक तर वेगळंच जातं, पण मी तुम्हाला ॲडव्हान्सच्या ह्याच्यातनंच सुरुवात केलेली आहे। तर तुम्ही नक्की हे व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक करा आणि कमेंट करा। तर चला आता सुरुवात करूया आपण जरदोशीच्या पुढच्या पाकळीला, म्हणजे फुलाला भरण्यासाठी, पाकळीला भरण्यासाठी म्हणा। तर चला, तर हे बघा इथे मी तुम्हाला एक पाकळी काढून दाखवलेलीच आहे। तर ही पाकळी कशी आहे माहिती आहे का, आपण एक मोठी पाकळी बनवून घेतलेली आहे आणि त्याच्या आतमध्ये एक छोटी पाकळी बनवलेली आहे। आता याचं काम कसं असतं माहिती आहे का, हे मी तुम्हाला वेगवेगळं का दाखवते, कारण एखादा तुम्ही ब्लाऊज भरायला घेतला असेल तर त्या ब्लाऊजच्या मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची फुलं असतात, वेगवेगळ्या शेपची फुलं असतात, पाकळ्या असतात, तर ते कशा भरता याव्यात त्याच्यासाठी आपण हे प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळं बघतोय की जेणेकरून तुम्हाला ही प्रत्येक आयडिया समजून यावी। आता ही जी मोठी पाकळी आहे तर अशी पाकळी जर तुमच्या एखाद्या ब्लाऊजमध्ये आलीच तर आपण याच्यामध्ये कसं काय भरलं पाहिजे। तर आता आपण जरदोशीचं करतो तर आपण हे जरदोशीनंच भरवणार आहेत। तुम्हाला खूप व्हरायटी मिळणार आहे बघायला पुढे, कारण डिझाईन एक आणि आयडिया अनेक असं असतं ना, तर त्या पद्धतीने तुम्हाला पुढे तर व्हिडिओ येतील, कारण एकच डिझाईन तुम्ही कोणत्या कोणत्या आयडियाने कोणत्या कोणत्या प्रकारे भरू शकता हे तुम्हाला मिळणार आहे। तर आता ही जी पाकळी आपण बनवली तर त्याच्यामध्ये आपण लोडिंग करणार आहेत। तर लोडिंगसाठी आपण काय करतील, ह्याच्या आतमध्ये अगोदर एक भर देतील, आपण जे प्रत्येक वेळेस करतो बरोबर। आता तुम्हाला लोडिंग करायचं असेल पहिला तर तुम्ही काय करू शकता, याला जरीची आउटलाईन मारू शकता, यालाही जरीची आउटलाईन मारून घेतल्याच्या नंतरून काय होतं की तुमचं जे पण शेप आहे तो प्रॉपर शेपमध्ये येतो। म्हणजे तुमचा थोडासा बनवताना, ड्रॉ करताना, छापताना जर वाकडा तिकडा झाला असेल एखादा शेप तर तुम्ही तो वर्कच्या याच्याने त्याला व्यवस्थित करू शकता। मग त्याच्यामुळे तुम्हाला याच्या बाहेरच्या साईडला पहिली आउटलाईन करणं गरजेचं असतं। तर आता सगळ्यात पहिलं तर आपण याची आउटलाईन करून घेऊया। आउटलाईन करण्यासाठी परत मी तुम्हाला सांगते, आउटलाईन करण्यासाठी 423 नंबरची जरी यूज करते मी आता सध्याला। माझ्याकडे अशा आउटलाईनच्या वेगवेगळ्या प्रकारच्या पण जरी आहेत, पण जशी ती डिझाईन जाणार तुम्हाला त्याची माहिती मिळली जाणार, कारण एकच जरी असं नाहीये की एकाच जरीनं आउटलाईन होते, कारण बऱ्याचशा ठिकाणी बरेचसे वेगवेगळे पण जरी यूज केली जाते। तर ती कशी आहे काय आहे जसं आपण पुढे शिकत जाऊ तसं तुम्हाला ते मिळतच जाईल। तर आता ही 423 नंबरची जरी आउटलाईनला घेतलेली आहे, त्याच्यासाठी मी ही एक तारची ही निडल घेतलेली आहे। हे बघा ही वाली,
तर एक तार निडल आहे माझ्याकडे दोन्ही प्रकारचे आहेत, एक तार दोन तार दोन्ही पण आहेत. पण एखाद्या वेळेस जर तुम्हाला एक तार मिळाली असेल आणि किंवा तुमच्याकडे एक तार नसून दोन तार असेल तर तुम्ही दोन तारची पण यूज करू शकता जरीच्या आउटलाईनला. तर आता माझ्याकडे एक तार निडल आहे तर मी त्याच याचा यूज करते. तर सर्वात पहिलं मी काय करेल, पूर्ण आउटलाईन पहिला बनवून घेते. आउटलाईन करताना तुम्हाला पण माहिती आहे की आपला प्रॉपर एक शेप आपण तो ॲडजस्ट करून त्याला करू शकतो. तुमची बाहेर जर जात असेल डिझाईन छापलेली असेल ती, तर तुम्ही त्याला कव्हर करू शकता व्यवस्थित करून. त्याच्यामुळे आउटलाईन करणं गरजेचं असतं. विदाऊट आउटलाईन पण तुम्ही ते काम करू शकता, काय प्रॉब्लेम नाही, जर तुमचा शेप परफेक्ट असेल तर. पण शेप परफेक्ट नसेल तर तुम्ही त्याला पहिला आउटलाईन करून परफेक्ट करून घ्या आणि त्याच्यानंतरून तुम्ही ते काम चालू करू शकता. आता माझा थोडासा कपडा लूज झालेला आहे तर मी त्याला पहिला टाईट करते. तुम्हाला काम करताना जर असं वाटलं की तुमचं कापड थोडंसं ढिल्लं झालेलं आहे तर त्याला टाईट करून घ्या, कारण टाईट कपडा असणं गरजेचं आहे. जर तुमचा टाईट कपडा नसेल तर काय होणार, तुमचं जे आतमध्ये खेचलं जाणार, कपडा जो आहे ना तो आतमध्ये अशा श्रिंक होतो, म्हणजे गोळा होतो म्हणजे, बरोबर. तर त्याच्यासाठी तुम्ही कपडा पहिला टाईट करून घ्यायचा आहे. प्रत्येक गोष्ट तुम्हाला बारकाईनं सांगते, त्याच्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा होत असेल तर स्किप करून बघू नका. माहिती घेणं खूप गरजेचं असतं. जमतंय म्हणून सोडणं तुमचं नुकसान करणार आहे. की मला हे माहिती आहे की याचं काय करायचं. कधी कधी काही गोष्टी अशा असतात की ज्या छोट्याशा असतात पण ते कामी येतात. तर त्याच्यामुळे मला जमतंय म्हणून सोडू नका. दिवसाचा अर्धा तास एक तास जर तुम्हाला हे काम शिकायचंच असेल तर द्यायला काय हरकत नाहीये. आणि रिपीट करून बघणार, कायमस्वरूपी तुमच्या ते लक्षामध्ये राहणार. तर जेवढं रिपीट करता येईल तेवढं रिपीटही करा. आणि जेवढं शांततेने सुरुवातीलाच जर तुम्ही एकदम शांत डोक्याने जर ऐकत राहिले, बघत राहिले तर त्याचाही फायदा तुम्हाला होणार. तर प्लीज व्हिडिओला स्किप नका करू. आणि जे पण आता बघत असतील तर चला पटकन लाईक करा आपल्या व्हिडिओला. तर हे बघा, हे आपली आउटलाईन कंप्लीट झालेली आहे. आता आपण हा पहिला धागा तोडून घेऊया, कारण आता आपलं इथलं काम ह्याचं झालेलं आहे, बरोबर. आता त्याच्यानंतरून आपण यूज करत आहे 432 नंबरची ही बारीकवाली जरी आहे. मी प्रत्येक वेळेस सर तुम्हाला हे नाही सांगू शकत आहे, तुम्ही लक्षात द्या बस. फक्त व्हिडिओ काही दिलेले आहेत तर ते तुम्ही बघा. त्याच्यामध्ये मी डिटेलमध्ये सांगितलेलं पण आहे की कोणती जरी कशाला वापरायचे. कमेंट प्रत्येक व्हिडिओला येतच राहतात की ह्याची जरी कोणती आहे, ही कोणती जरीचं आहे, कोणती सुई आहे. तर तुम्ही थोडंसं शोधलं तर तुम्हाला मिळून जाईल. व्हिडिओ आपले अपलोड आहेतच चॅनलवरती. आणि त्याच्या व्यतिरिक्त मला ती प्लेलिस्ट बनवायची आहे, पण मला ती थोडीशी जमत नाही, तर मी बघते ती की कशी बनवायची आहे. आणि त्या प्लेलिस्टच्या याच्यामध्ये मी एक लाईन वाईज तुम्हाला व्हिडिओ देईल त्याच्यामध्ये, कारण एवढं मला नॉलेज नाही आहे याचं. तर मी थोडंसं शिकते ते की कसं बनवून घ्यायचं आहे ते. तर तुम्ही थोडंसं थांबतील तर तुम्हाला एक नंतरून लाईनचे व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये मिळून जातील. तर आता हे बघा, ही 432 नंबर जरी आपण आतल्या कामाला घेणार आहे, जे जरदोशीचं काम करणार आहे त्याच्यासाठी. आणि त्याच्यासाठी बघा, ही मी 8 नंबर निडल वापरते, आयरनची आहे ती. ही 8 नंबर निडल आहे. याच्याने आपण जरदोशीचं, मणीचं, सिक्वेन्स, हे ते जे पण बारीक काम असतं ते याच्याने करू शकतो. आता ज्यावेळेस मला हे काम करायचं आहे तर सर्वात पहिलं मी काय करेल बघा, याच्यामध्ये भर देईल, बरोबर, जे आपण नेहमी देतो. हां, तुम्हाला नाही द्यायची असेल नाही दिली तरी चालेल, तुम्हाला द्यायची असेल दिली तरी चालेल. तुम्ही फरक बघू शकता स्वतः ज्यावेळेस काम करतील त्यावेळेस की दिल्याच्या नंतरून काय फरक पडतो आणि नाही दिल्याच्या नंतर काय फरक पडतो. तर आता मी काय करते बघा, पहिला मी नक्षीच्या आतमध्ये भर देते. पूर्ण पहिला भर देऊन घेऊया. आणि तुम्हाला जरदोशीचा अजून कोणता प्रकार शिकायचा असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा, म्हणजे आपण त्याच्यावरती तसा व्हिडिओ बनवूया. म्हणजे मला पण समजेल की तुम्हाला काय जमतंय आणि काय नाही जमत ते. तर प्लीज मला कमेंट करा की जरदोशीचं तुम्हाला कोणता प्रकार बघायला आवडेल. आणि आपले कंटिन्यू तर व्हिडिओ तर राहणारच आहेत, त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय जमत नाहीये तर तेही सांगा. आणि तुम्हाला अजून एक सांगते, मला कोणाला कमी नाही लेखायचं आहे, पण प्लीज व्हिडिओ असे बघा की जे
तुम्हाला वाटावे की हां हे बरोबर आहेत. कारण बरेच वेळेस काय होतंय की व्हिडिओ खूप सारे आता यूट्यूबच्या चॅनलवरती आलेले आहेत, पण मी 1-2 असे बघितलेले आहेत व्हिडिओ की जे एकदम चुकीच्या पद्धतीनं तुम्हाला ते सांगितलं जातंय. फक्त व्ह्यूज मिळवण्यासाठी म्हणा किंवा त्याच्यावरती आपल्याला काही येण्यासाठी म्हणा, हे असं नका करू. ज्यांना कोणाला जमत असेल तर त्यांनी नक्कीच दाखवा ते, पण ज्यांना कोणाला खरंच जमत नसेल तर त्यांनी खोटं तरी नका सांगू. कारण बरेचसे व्हिडिओमध्ये तुम्हाला जी माहिती दिली जाते ती अत्यंत चुकीची आहे. म्हणजे जेणेकरून त्या पद्धतीने जर तुम्ही करतील तर भविष्यामध्ये तुम्हाला तुमची फिनिशिंग ही येणारच नाही. तर ह्या गोष्टीकडे लक्ष द्या. तुम्ही माझेच नाही, तुम्ही दुसऱ्यांचे पण बघा, पण बघताना हे लक्षात ठेवा की हे राईट आहे का रॉंग आहे. कारण तुम्ही जर एखाद्या रॉंग गोष्टीला जर राईट करून जर सतत तीच करत राहिले तर तुमच्या हाताला सवय लागणार तीच, आणि तुमच्या म्हणजे रुटीनमध्येच तीच पद्धत येणार. कारण बरीचशी पद्धत दाखवल्या जातात इथे, तर ते लक्षात घ्या. तर आता बघा, आपण एकदम वरच्या साईडून आपण काय केलं, एक टाका काढलेला आहे. आता मला एक कमेंट ही पण आलेली, ते आपण प्रश्न उत्तरांमध्ये घेणारच आहेत की आपण जरदोशी कशी कट करायची. तर ते मी तुम्हाला एक प्रश्न उत्तर ज्यावेळेस आपण घेतील तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की दाखवेल की त्या कशा पद्धतीने आपण याच्यासाठी जरदोशीचे तुकडे करणार आहेत. त्याचा एक सेपरेटच व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेल, जेणेकरून तुम्हाला ते परत करताना पण अवघड जाणार नाही आणि तुम्हाला ते जमणार पण छान. तर आता आपण काय केलं, नक्षीच्या आतमध्ये लोड दिली. तर त्याच्यानंतरून बघा आपण ही एक जरदोशी घेतली आणि ह्या जरदोशीला काय केलं बघा, आपण मध्ये टाकला एक, बरोबर, एक टाका काढला, एक छोटा टाका, परत मागे गेले. मी अशा छोटे छोटे तुकडे करूनच ठेवलेले आहेत. आणि हे तुम्हाला छोटे तुकडे जर शिकायचे असतील तर मी त्याच्यासाठी पण एक सेपरेट व्हिडिओ बनवणारच आहे. ते माझ्या आहेच लक्षात की जेणेकरून तुम्हाला याची पण अडचण नाही यावी म्हणून. आता बघा, इथे मी एक टाका मोठा, एक छोटा, परत मी मागे गेली. लोडिंग ही दोन्ही पद्धतीने दोन्ही बाजूने भरली जाते, पण तुम्हाला फिनिशिंग चांगली दाखवायची, दोन्ही पद्धतीने फिनिशिंग चांगली येते, पण सवय लागत नाही तोपर्यंत तरी तुम्ही एक बाजूनेच भरा. कारण दोन बाजूनी भरण्यासाठी तुम्हाला थोडीशी प्रॅक्टिस अगोदर असणं गरजेचं आहे. आणि मला कमेंट तर खूप सारे येतात की कोणी एवढं सांगत नाही, आणि मी खरंच सांगते, मी तुम्हाला जेवढं सांगते तेवढं कोणीही कुठल्याच चॅनलवर तुम्हाला एवढी डिटेलमध्ये दिली जात नाही माहिती. आणि माहिती मी जे काही व्हिडिओमध्ये ऐकलेली आहे ती ऑलरेडी माहिती थोडीफार म्हणजे त्यांना सुद्धा येतं का नाही ही थोडंसं डाऊट आहे. तर अशा पद्धतीची माहिती आहे. कोणाला मी हे नाही करत की त्यांचं चुकतंय किंवा काय, ते पण त्यांच्या चांगल्यासाठी करत आहेत. पण फक्त जर करायचं असेल तर प्लीज चुकीचं काय करू नका की जेणेकरून समोरचा व्यक्ती तुम्हाला बघून काम करणार आहे तर त्यांना जे आहे ते खरंच दाखवा. तुम्ही ते करताय त्या पद्धतीने म्हणून करून दाखवू नका. ते खरंच त्या पद्धतीनं केलं जातं का याचा पहिला विचार करा की जे मी दाखवते ते बरोबर आहे का. ते बघा, या पद्धतीने आता आपण ह्या पूर्ण पाकळीला लोड करणार आहे. तुम्हाला ही पाकळी बघितल्याच्या नंतरून दिसेलच की खूप सुंदर भरली जाते, दिसायला पण ती खूप छान दिसते. तर तुम्ही नक्की याचा ट्राय करा या पद्धतीने भरण्याचा. खूप बारीक सारीक गोष्टी असतात, ह्या शिकण्यासारख्या असतात, तर त्या पूर्ण वेळ देऊन केल्या पाहिजे आहेत. जर तुम्ही याच्यामध्ये स्किप केला की समजायचं तुमचा एखाद तरी पॉईंट मिस झालाच त्याच्यामध्ये. जी गोष्ट तुम्हाला एकदम काळजीनं बघायची असते ती ऑलरेडी निघून जाते त्याच्यामध्ये, आणि तुम्हाला ते समजत पण नाही, आणि परत त्याच गोष्टीसाठी परत तुम्ही व्हिडिओ शोधत राहणार की अरे याचं कसं. तर त्याच्यामुळे जे व्हिडिओ बनतात ते कोणाचाही असू दे, जो व्हिडिओ बनतोय तर त्याच्यात तुम्ही एकदम लक्ष देऊन ऐका. एकदा नाही, दोनदा, तीनदा, चारदा ऐका, कारण रिपीट करत ऐकण्याने ते लक्षात जास्त राहिलं जातं. तर हे बघा, या पद्धतीने आपण याला काय करतील, भरून घेतील. फिनिशिंग किती महत्त्वाची असते, तुम्ही जर काम करत असेल तर तुम्हाला माहितीच असेल. कारण फिनिशिंग जर येत असेल तर तुमचे ते कामं छान दिसायला लागतात. जर फिनिशिंग नसेल तर तुम्ही कितीही काम मोठं केलं असेल तरी चांगलं दिसणार नाही. तर आता बघा, आपण इथपर्यंत जरदोशी लावत आलेली आहे. तर आता आपण हे पूर्ण बनवून घेतोय. आता तुम्ही बघितलं असेल तर आपण याच्यामध्ये काय केलं, लोडिंग पण नक्षीची दिली आणि त्याची बाहेरची भर पण आपण काय करतो, नक्षीनच देतोय. पण जर का तुम्हाला याच्यामध्ये नक्षीनं नाही म्हणजे भरलेलं काम करायचं
तर त्याच्यासाठी तुम्ही आपली साधी जरदोशी असते ती पण यूज करू शकता. याच्यामध्ये कोरा हा एक प्रकार आहे जरदोशीचा, तो पण यूज करू शकता. कलरमध्ये पण तुम्हाला जरदोशी भेटते, ती पण तुम्ही यूज करू शकता. तुम्हाला ऑप्शनमध्ये खूप साऱ्या जरदोशी आहेत काम करायला, फक्त तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचं आहे कसं ते लक्षात आलं पाहिजे आहे. तर त्याच्यासाठी बघा आता आपण हे कंप्लीट करून घेतोय पूर्ण ही डिझाईन. तर हे तुम्ही बघतील की किती सुंदर अशी याची लोडिंग बनते. आणि नक्षीचं काम असतं ना तर ते ना थोडंसं जास्तच उठावून येतं आणि चांगलं दिसायला पण दिसतं, कारण नक्षी ही थोडीशी शायनिंग करते. आणि आपली जी रेग्युलर जरदोशी असते ती थोडीशी मॅट सारखी असते, म्हणजे मॅट कलर असते ती, जास्त त्याला शायनिंग येत नाही. फिनिशिंग त्याची छान येते पण चमकत नाही. आणि नक्षी हा प्रकार असा आहे की तो लाईटीच्या याच्यामध्ये ना चमकला जातो. तर आता चॉईस तुमची आहे की तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचं काय आहे. तुम्हाला नक्षी टाकायची तर नक्षी टाका, कोरा टाकायचा तर कोरा टाका, नाहीतर तुम्ही प्लेन जरदोशी आहे तर प्लेन टाका, कलरची जरदोशी आहे कलरची जरदोशी टाका. आता तुम्ही इथे बघतील की आपली किती सुंदर अशी ही फिटिंगमध्ये आलेली आहे लोडिंग. तर याच पद्धतीने आता आपण हे पूर्ण लोडिंग करून घेऊया. कोणत्याही कामाची मेथड समजणं गरजेचं असतं, कारण एखादी डिझाईन जर तुम्ही टाकत असेल, आता तुम्ही नवीन असतील तर तुम्हाला ना कन्फ्युजन येणार की मी आता नेमकं याच्यामध्ये काय भरू. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे भरण्याच्या पद्धती जर समजून घेतल्या तर तुम्हाला तुमच्या कामामध्ये ते यूज करायला भेटतील आणि तुम्हाला जास्त असं विचार पण करावा नाही लागणार, कारण एखादा शेप जर सिमिलर आला तर तुम्हाला समजून जाईल की मी याच्यामध्ये जर हे काम टाकलं तर हे दिसायला छान दिसतंय. तर तुम्ही अशा पद्धतीने हे काम करू शकता. तर त्याच्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघत जावा, म्हणजे तुम्हाला याचं नॉलेज चांगलं येईल. तुम्हाला काम कसं करायचं हे समजून येईल, कोणती डिझाईन कशी असते, त्याच्यामध्ये काय भरलं जातं, कसं भरलं जातं ह्याचं नॉलेज येईल. तर फुल नॉलेज तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातं. तर त्याच्यासाठी व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका, पूर्ण बघा आणि जेवढं होईल तेवढं शेअर करा फॅमिलीमध्ये. आता इथे तुम्ही बघितलं असेल की मी इथून थोडंसं वरतून मी काय केलं, एक एक्स्ट्रा टाका टाकून घेतला, एक्स्ट्रा जरदोशी टाकून घेतली. याच्यासाठी मी सांगते की काही गोष्टी ह्या समजायला आल्या पाहिजे आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला अशा काही गोष्टी बघणं गरजेचं असतं की आपण ॲडजस्ट कुठे करतोय. तर तुम्ही बघितलं असेल की आपले इथं आल्याच्यानंतर आडव्या पद्धतीत सर्व येत गेलं, तर त्याच्यानंतरून आपण इथे ॲडजस्ट काय केलं, ॲडजस्ट केल्याच्यानंतरून तुमचं इथे दिसून पण येणार नाही. तर या पद्धतीनं हे तुम्ही असं काम करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्येच कसं असतं, तुम्हाला मी इथे एक शॉर्टमध्ये काढून दाखवते की याच्यामध्येच अजून एक काम कसं असतं. तर ही आपली पाकळी आहे बरोबर, मी तुम्हाला इथेच समजवते. त्याच्यानंतरून ही आपली आतली पाकळी झाली. तर हे काम कसं बनवलं जातं बघा मेन. तर एक इथून मी स्टार्ट केलं बरोबर, मी इथे आले इथे अशी आणि याच्या मध्यावरती येऊन मी इथे स्टॉप करते बरोबर. तर मी इथे स्टॉप केल्याच्या नंतरून काय होणार, मग आपण इथे गाठ बांधणार आणि परत आपण वरती जाणार आणि इथून परत स्टार्ट करत आपण काय करणार, इथे काम आणणार. तर तुमचा जो पण असा जॉईंट लागला जातो तर तो खालच्या बाजूला येतो. तर या पद्धतीने पण दुसरी पाकळी भरली जाते. म्हणून मी तुम्हाला नेहमी म्हणेल आणि सतत सांगेल की लक्ष द्या, डिझाईन बनते त्याच्याकडे लक्ष द्या की कशी बनते. आता तुम्हाला इथे दिसत असेल की इथे आपलं एवढं काय दिसून पण येत नाहीये की आपण इथे वेगळ्या पद्धतीने एक जॉईंट घेतलेला आहे. पण जर तुम्हाला इथून पण सरळच जर दाखवायचं असेलच तर तुम्हाला इथून डायरेक्ट काम करत मध्ये आणून सोडायचं आहे. त्याच्यानंतरून परत वरती येऊन आपण इथून काम सरळ परत करून घेऊन इथे सोडायचं आहे, म्हणजे तुमचं इथे फिनिश होणार दोन्हीही कामं. तर या पद्धतीने केल्याच्या नंतरून तुमच्या दोन्हीही लाईन या अशा भरल्या जातात. आता आपण ही कंटिन्यू केली बरोबर. तर हे आपण काय केलं, कंटिन्यू केल्यामुळं काय झालं, तर आपण हे भरत गेल्यामुळं हे परत आपण वरती असं येत गेलं बरोबर. तर इथे वरती आल्याच्या नंतर थोडासा इथे गॅप दिसला, तर गॅप दिसल्यामुळे आपण इथे ॲडजस्ट केलं
तर हे ॲडजस्ट नाही करावं लागणार. तर त्याच्यासाठी आपण काय करणार, अर्ध्यातून भरणार, इथे सोडणार, परत अर्ध्यातून भरणार, इथे सोडणार. इथे तुम्ही ॲडजस्ट करून घेऊ शकता थोडंसं, जसं आता आपण इथे ॲडजस्ट केलं. दिसायला याच्यामध्ये काय फरक दिसत नाही, समजून येत नाही, पण वेगवेगळी थोडीशी फिनिशिंग दिसते. हे मी तुम्हाला आत्ताच सांगते, कारण थोडंसं तर इथे चेंज दिसणारच दिसणार. आता तुम्हाला याच्यामध्ये तुम्ही रिंग नॉट टाकू शकता, तुम्ही याच्यामध्ये फ्रेंच नॉट टाकू शकता. तुम्हाला जे पण याच्यामध्ये भरायचं आहे तर ते तुम्ही इथे करू शकता. समजलं? तर या पद्धतीने बघा ही आपण पाकळीची लोडिंग भरून घेतलेली आहे. तर बघा कसा वाटला. जर याच्यामध्ये तुम्हाला जर काय अजून डाऊट असतील तर तुम्ही कमेंट करा आणि कमेंटमध्ये विचारा की तुम्हाला याच्यामध्ये काय अडचण आलेली आहे. तुम्ही पहिला ट्राय करा आणि ट्राय करून तुम्ही कमेंट करा, म्हणजे आपण नेक्स्ट ज्यावेळेस क्वेश्चन आन्सर घेतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला याचं पण मी सोल्युशन देईल की तुमच्या काय अडचणी येतात ते. तर बघा आता आपण हा व्हिडिओ इथंच संपवतोय. तर कसा वाटला तुम्हाला हा माझा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा. प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.